नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आज चाललो आहोत कुठेतरी बाहेर फिरायला। तर कुठे चाललो आहोत बघा तुम्ही। आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा बसमध्ये चाललो आहोत आणि बस पूर्ण भरली आहेत। छोटे मुलं पण आहे आणि त्यांच्या मम्मी पण आहेत। तर आम्ही सर्व कुठे चाललो आहोत बघा। मग मी पण आहे आणि माझे पण मुलं आहेत। तर चला मग तुम्हाला समजेलच, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला मग जाऊयात आपण सर्व। काय तू इथं उभं राहा, माझ्या मागे उभं राहा। इकडनं छान दिसते। स्माइल कर। पालकांनी हो आईंनी समोर बसून घ्या। समोर जागा केलेली आहे, समोर बसा। मुलांजवळ थांबू नका। हॅलो। आणि हे बघा तुम्ही हे सर्व बघून थोडेसे कन्फ्यूज झाला असेल की इथे कुठे आलो आहोत। तर इथे मी आली आहे तर माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे मुलांसाठी। तर दरवर्षी अशा पद्धतीने इथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आयोजित केली जाते। तर मग दरवर्षी जे मुलं आहेत ते येतात। आणि दुसरं मित्रांनो, त्यांना इथे फ्री मध्ये हे जे कॅच पेन, पेन्सिल, इरेजर, शार्पनर, त्याच्यानंतर जे कॅच पेन, खडू, हे सर्व जे वस्तू आहेत, ड्रॉइंग पेपर, ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या कंपनी थ्रू मुलांना इथे दिल्या जातात। आणि त्यांना एक सब्जेक्ट पण, म्हणजे प्रत्येकाला एज वाईज वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट सांगितला जातो। एक 8 दिवस पूर्वीच अगोदर सांगितला असतो। आणि मग सर्व मुलांनी त्याच्यावर प्रॅक्टिस करून इथे येऊन प्रत्यक्षात ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा। आणि ज्याची ड्रॉइंग चांगली असेल त्यांना इथे बक्षीस पण आहेत, ते तुम्ही पुढे बघशालच। आणि हे बघा इथे ही ब्लॅक ड्रेसवाली माझी मुलगी आहे, आता ड्रॉइंग काढत आहे ती। आणि माझा मुलगा पण आहे, पण तो मागे बसलेला आहे कारण वयोगटानुसार त्या मोठ्या मुलांना मागे बसवले आहेत। आणि हे बघा तिची ड्रॉइंग चालू आहेत। आणि मुलांपाशी कोणी बसायचं देखील नाही आहेत, साईडला जाऊन बसायचं, त्यांची ते आपोआपच व्यवस्थित ड्रॉइंग काढतील। आणि आता चला मग बघूयात। हे बघा ही आहेत माझ्या मुलाची ड्रॉइंग। माझ्या मुलाने किती छान ड्रॉइंग काढली आहेत हे बघा। आणि ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की मला सांगा। हे बघा तो आला नाही फोटोमध्ये, माझी मुलगी आली होती। आणि त्यानंतर इकडे बघा, इकडे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू आहे। तर बक्षीस कोणासाठी? तर ज्यांना कंपनीमध्ये 15 वर्ष पूर्ण झाली आहेत सर्व्हिस करून, तर त्यांना इथे हजबंड वाईफ त्यांच्या पूर्ण परिवारासहित त्यांना इथे बक्षीस वाटप करत आहेत। आणि मुलांचे पण जे ड्रॉइंग्स आहेत ते पण सर्व आता झाले आहेत, ते पण सर्वांकडून गोळा करून घेत आहेत कारण की वेळ संपला आहेत। आणि हे बघा आम्ही इकडे बॅग भरत आहोत, सर्व बॅगमध्ये टाकत आहोत सामान। आणि नंतर जाणार आहोत जेवणासाठी। तर इथे जेवणाची पण अतिशय उत्तम अशी सुविधा केली आहेत। तर हे बघा आम्ही इकडे बाहेर बसलो होतो आणि आतमध्ये जेवण चालू आहेत कारण की थोडे थोडे करून आतमध्ये सोडतात, नाही ते मध्ये खूपच जास्त गर्दी होऊन जाईल म्हणून। आणि स्वयंपाक पण खूपच छान आहे। तर चला मग मस्तपैकी जेवण करूयात। आणि हो, नंतर आईस्क्रीम पण वाटप चालू होणार आहेत आणि सर्व मुलांना इथे बक्षीस वितरणाचा पण कार्यक्रम आहेत। तर राहा व्हिडिओमध्ये काय बक्षीस भेटलं किंवा काय नाही ते तुम्हाला संपूर्ण मी दाखवेलच, ठीक आहे। अगदी बक्षीस खोलून दाखवेल ओपन करून। तर बघा मग तुम्ही। तर चला मग आता जेवण करायला जाऊयात आपण।
काव्या हाय. आणि त्यानंतर इथे ज्या पण मुलींना डान्स करायचा होता तर त्या पण आल्या डान्स करायला. म्हणजे गाणं एकच लावलं होतं आणि सर्व इथं आल्या डान्स करण्यासाठी. म्हणजे एक छोटासा फन, एक एंटरटेनमेंट म्हणून. तर हे बघा कशा सर्व मुली एकाच गाण्यावर नाचत आहेत. कुठे नाही रे बेटा. आणि हे बघा इथे आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहेत. आणि बक्षीस आहेत ना फ्रेंड्स, कंपनीनं कोणासोबत भेदभाव बिलकुल नाही केलेला. म्हणजे प्रत्येक मुलाला जे पण पार्टिसिपंट झाले होते ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये तर प्रत्येक मुलाला इथे बक्षीस वाटप करण्यात आलं. प्रत्येक मुलाला इथे बक्षीस दिलं कारण की कोणालाही राग यायला नको. आणि खरंच खूप छान कंपनी आहेत. तर मला खूप अभिमान आहेत की माझे मिस्टर त्याच्यामध्ये एक कामगार आहेत, त्या कंपनीमध्ये काम करतात आणि खूपच चांगल्या अशा फॅसिलिटीज आहेत. परत वेळोवेळी महिलांसाठी, मुलांसाठी किंवा कंपनीतले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी पण नवीन नवीन स्कीम राबवल्या जातात आणि खूपच छान त्यांची फॅसिलिटी असते. मला तर खूपच आवडलं. आणि जेवण तर एकच नंबर होतं जेवण. परत इथलं पण जे काही अरेंजमेंट केली होती ह्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनची ती पण खूपच छान होती, एकदम डिसिप्लिन. तर मला खूपच पर्सनली खूपच आवडलं. आणि हे बघा आता इकडे ज्या मुलांना बक्षीस भेटले आहेत ना, म्हणजे सर्व मुलांना बक्षीस दिले होते तर सर्व मुलांना इथे आईस्क्रीम वितरणाचा पण कार्यक्रम चालू होता. तर आईस्क्रीम तिकडे त्या वाटप आहेत समोर. कारण की आईस्क्रीमचं कसं असतं, जेव्हा म्हणजे त्याचं विरघळते किंवा पाणी होऊन जातं, जेव्हा इथे कार्यक्रम संपला तेव्हा लगेच बाहेरून कंपनीकडनं इकडे गाडी आली आणि गाडीतून सर्वांना इथे आईस्क्रीम वाटल्या जात आहेत. तर छोट्या मुलांना किंवा जे पण कंपनीतले आहेत जे मेंबर्स त्यांना. आणि खरंच खूपच छान कार्यक्रम पार पडला, मला तर खूपच आवडला. आणि ते एक लॉन्स बुक करतात. आता ही कंपनी नाही, इकडे एक लॉन्स व कार्यक्रम ठेवतात. तर मग खूपच चांगली त्यांची फॅसिलिटी, मला तर खूपच छान वाटलं. आणि तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ता घरी जाऊयात. घरी जाऊन तुम्हाला मी व्यवस्थित ओपन करून दाखवते गिफ्टमध्ये काय आहेत. आणि गिफ्टमध्ये ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तू पण एकदम क्वालिटी आणि छान असतात. तर आता चाललो आम्ही घरी. हे बघा आता आईस्क्रीम लगेच खाऊन घेतो रस्त्याने. आणि हे बघा आता इकडे माझी मुलगी तुम्हाला जे गिफ्ट आहे ते ओपन करून दाखवत आहेत. आणि बघा याच्यामध्ये काय आहेत, कॉफीचे कप आहेत. काय घे याच्यात, कप आहेत ना, कप आणि हे बाउल आहेत ना, त्याच्यामध्ये काय बघ. हे बघा हे कप आहेत फ्रेंड्स आणि हे बाउल आहेत कसले तरी. त्याच्यात काय बॅग, बॅग पॅक किती मस्त आहे ना बॅग. काव्याचं गिफ्ट आहे माझ्या, आहे ना काव्या. बघितला ना हा बॉक्स वेगळा आहे. चल खोलून बघ काय त्यातून काढ. व्यवस्थित काढ, त्यात पण तेच आहे.
तेच आहे ना. नाही ना, थोडे वेगळे याच्यात. ही वाटी कसली वाटी आहेत? ही पानांची वाटी वेगळी असते. खोल बरं, खोलून बघ ना कसं. कप, हे कप चेंज आहे ना. यात पाय बरं कुठला कप. 4 कप होऊन गेले पाय बरं आपल्याला आता चहा प्यायला. आणि खूपच छान वस्तू आहेत, खूपच छान अच्छा क्वालिटीचे कप आहेत. आणि हे डिश आहेत ना, पोहे खायची डिश आहेत. तर ठीक आहे, चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कारण की आता पुढे काही मी शूट केलं नाही, खूप थकलो होतो, थोडासा आराम करतो.